नमस्कार मंडळी. तर सकाळी सकाळी आपण कापले नख, कारण की आज बुधवार होता. त्यानंतर आपण पटापट रेडी झालो आणि नंतर आपण आपल्या रेल्वेच्या अभ्यासासाठी आपण स्टडी करायला बसलो मित्रांनो. तर मी आज रेल्वे फार्मसीसाठी इम्पॉर्टंट डेट्स नोट्स करून घेतल्या. त्यानंतर मम्मीने बनवलं होतं तूप. तर या ठिकाणी ते काळं झालं होतं, पण मग ते जळणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर आपलं सफेद एकदम शुद्ध तूप तयार होतं. आम्ही घरचंच तूप वापरत असतो. त्यानंतर आपण मम्मीला करतो पाणी भरण्यासाठी मदत. तुम्ही करता का नाही कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. आणि आपल्यासाठी स्वयंपाक तयार होत होता. त्यानंतर आपण पुढच्या दाराला आलो. आपल्या घराला पहिले पाईप फिटिंग नव्हती. त्यानंतर आपण सगळे कामाला लागल्यामुळं घराची पाईप फिटिंग झाली. त्यानंतर हा माझा भाऊ आहे, त्यांनी फुल एकदम शायलिंगमध्ये कटिंग आणली आणि त्याला शाळेतून आज हुसकून देणारे वाटतं. त्याच्यानंतर दादूचा मित्र बाहेरून त्याला लपून लपून आवाज येत होता, पण गेला पळून. त्यानंतर आपण 12 वाजता केलं मस्तपैकी जेवण आणि आपल्यासाठी तयार होत होते इडली आणि डोसे. मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लगेच मग मी पाणी भरण्याची व्यवस्था केली आणि मम्मीने मी बसलो जेवायला. जेवण एक नंबर झालं होतं. मम्मी थँक्यू. नंतर लगेच गाडीला शेल मारलं आणि आपण चाललो आपल्या कामाधंद्यावरती. मी मेडिकलला कामाला आहे मित्रांनो, आणि मेडिकलला मी 12चा टायमिंग आहे, पण 12:15 12:30 होऊन जाते आपल्याला. हे आहे आमच्या कामावरचे काही दृश्य. सगळे ज्याच्या त्याच्या मोबाईलला चिटकून बसले होते. नंतर आपण आपले व्हिडिओ काढत होतो आणि आपल्या ब्लॉगची साठी शूट करत होतो. तर मित्रांनो, आता वाजले 8:45. आपण निघणार आहे घराच्या दिशेने. त्यानंतर हे आपल्या मेडिकलच्या बाहेरचे काही दृश्य तुम्ही बघू शकता की आता संध्याकाळी पेशंट कमी असल्यामुळे आपण हिंडू शकतो, नाही तर दिवसभर एकदम गर्दी राहते रे गो. आणि मित्रांनो, आपण आलो 9:30ला घरी आणि सगळे मंडळी एकदम बसेल होते माझी वाट पाहत. नंतर आपण सगळ्यांनी मिळून जेवण केलं. त्यानंतर मी निघालो थोडासा फेरफटका मारायसाठी पिंपळगावच्या गावात. आणि आपण आलो आहे हायवेला. मस्तपैकी संध्याकाळी फिरायची मजाच वेगळी. तुम्ही पाय पाय फिरत असाल, पण मी गाडीवर फिरतो. काम मोठं आहे ना आपलं. तर चला मग सबस्क्राईब करा लवकर.